नमस्कार. चला, आज आपण बघणार आहोत तुमची जन्मतारीख, तुमचा जन्म घेण्याचा दिवस एवढा विशेष का आहे आणि काय बरं या तारखेमध्ये लपलेलं आहे. काही दैवीय संकेत आहे ज्यांनी आपल्याला आपल्या स्वतःबद्दल बरंच काही माहिती पडू शकतं. ठीक आहे, आज आपण तेच बघणार आहोत की तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला कुठला दिवस तुमच्यासाठी चांगला आहे, तुमचं कॅरेक्टरिस्टिक कसं आहे, तुमच्यासाठी कोणता रंग चांगला आहे, कोणते दिवस चांगले आहेत, हे सगळं आपण बघणार आहोत. ओके, तर चला मग सुरू करूया आपण ह्या विशेष जर्नीला, एका यात्रेला की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या जन्मतारखेनुसार जाणून घेऊ शकता आणि ती जी दैवीय एनर्जी आहे त्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करू शकता. चला, आता बघूया आपण नंबर 6 बद्दल. 6 नंबरवाले कसे असतात, 6 नंबरवाले कोण असतात, ज्यांचाही जन्म कोणत्याही महिन्याच्या 6 तारखेला है ना आणि 15 तारखेला किंवा 24 तारखेला झाला आहे, कुठल्याही महिन्याच्या या तारखेंना झाला आहे, ती लोक नंबर 6 वाले असतात. ओके, ऑफकोर्स यांचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे आणि शुक्र आपल्याला माहितीच आहे, जो लक्झरीसाठी खूप लकी मानला जातो. शुक्र म्हणजे कुठेतरी लक्ष्मीशी निगडीत ग्रह आपण असं म्हणतो. ओके, आणि 6 नंबर खूप जास्त लकी असतो. ओके, असं म्हटलं जातं. हे लोक जन्मताच आपलं लग्न आपल्या सोबत घेऊन येतात असं म्हटलं जातं. ठीक आहे, अशी जर मुली स्पेशली जन्म घेतला ना एखाद्याच्या घरी, तर असं म्हटलं जातं की लक्ष्मीची पावलं आली आहेत. म्हणजे आई वडिलांचं जर कंडिशन अगोदर चांगला नसेल ना, या मुलीच्या जन्मानंतर एकदमच सिच्युएशन चेंज होणार, प्रमोशन होणार. ज्या लेवलला ही लोक असतात ना आई वडील, ते थोडंसं ग्रोथ सक्सेस होते त्यांचे. ओके, आणि त्याचबरोबर ह्या मुलीला असं पण म्हटलं जातं की ज्यांच्या घरी जाईल ना त्यांच्या घरासाठी पण खूप जास्त लकी. ओके, ही बेसिकली ही लोक जे असतात ना, ही सगळ्यांसाठी लकी असतात, आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी. ठीक आहे, पण स्वतःसाठी थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट करतात ही लोक. त्यांच्यामध्ये ना सेल्फ लव्हची भावना थोडी कमी असते. ओके, आणि थोडंसं लो फील करतात आतून. ओके, ह्या लोकांना नेहमी माझ्याकडे आले ना की हे लोक येतात की माझं लव्ह रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम झालाय, बाकीच्या ठिकाणी प्रॉब्लेम झालाय. काय होतं माहितीये का, हे लोकांना पहिले एकदा स्वतःला खूप लो फील करतात, स्वतःकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची किंमत करत नाही, थँकफुल राहत नाही त्या गोष्टीसाठी. आणि समोरून थोडंसं प्रेम भेटलं ना, हे त्याला 4 पटीने 5 पटीने 6 पटीने देतात आणि नंतर समोरचा माणूस त्यांना फॉर ग्रांटेड घेतो. मग असं होतं की हे लोक थोडंसं म्हणजे दे फील लॉस्ट एकदम, है ना, ड्रेन आउट फील करायला लागणार, लो फील करायला लागणार आणि त्याच्यामध्ये खूप वेळ प्रॉब्लेम मध्ये राहणार. ऍक्च्युली ह्यांच्यामध्ये काय होतं, ह्यांच्यामध्ये खूप जास्त प्रेम आहे. ठीक आहे, तर तुम्हाला तो प्रेम स्वतःसाठी नाहीये, लोकांसाठी आहे. दे आर व्हेरी गिव्हर काइंड ऑफ पर्सन. खूप जास्त ना लोकांसाठी करायचंय. ओके, आणि हेल्प करायचंय लोकांना, अशा टाईपचं असतं ह्यांचं. प्रेम पण लोकांना द्यायचंय, पण ना सेल्फ लव्हच्या नावाखाली काहीच नसतं यांच्याकडे. ठीक आहे, तर कुठेतरी ही लोकांनी ना सेल्फ लव्ह करायला पाहिजे, स्वतःला व्हॅल्यू इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. मी लकी आहे असं जर ह्यांनी रोज बोलायला सुरू केलं ना, तर आयुष्यामध्ये ह्यांच्या आपोआप चांगलं प्रेम अट्रॅक्ट करू शकतात, चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकतात, लक रिलेटेड खूप गोष्टी अट्रॅक्ट करू शकतात लाईफमध्ये ह्यांना ना छोट्या आपल्या वयापेक्षा छोटी लोक खूप जास्त अट्रॅक्ट करतात किंवा त्यांच्याबरोबर ना बॉन्डिंग खूप चांगलं असतं ह्यांचं. इनफॅक्ट हे स्वतः सुद्धा ना थोडं वयापेक्षा छोटे दिसू शकतात, असा टाईपचं बघितलं जातं ह्यांचं नेहमी. ओके, आणि बाकीचं सगळ्यांबरोबर खूप चांगलं असतं. ह्यांच्यासाठी पण ना असं टीचिंग फील्ड, नर्सिंग फील्ड किंवा एक सेवाभाववाला फील्ड असतं ना, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या असतात. किंवा मग ब्युटी रिलेटेड गोष्टी खूप चांगल्या असतात. हे लोक पण दिसायला एक वेगळंच व्यक्तिमत्व असतं, खूप सुंदर पण असतात आणि एक अट्रॅक्शन असतं त्यांच्यामध्ये. ओके, व्हीनसमुळे म्हणजे दिसायला असं सामान्य असलं ना तरी पण ह्यांना बघून असं थोडंसं आपल्याला ना एक अट्रॅक्शन फील होईल किंवा एक तेज दिसेल ह्यांच्या चेहऱ्यावरती, अशा टाईपचं बघितलं जातं नंबर 6 वाल्यांना. त्यांना फक्त हेच असतं की ह्यांनी ना डोळे झाकून कुणावरती विश्वास करू नये, ओव्हर लव्ह करू नये. ह्यांना धोके खूप भेटतात लाईफमध्ये. ओके, प्रॉब्लेम्स खूप जास्त येतात फक्त मेंटली, इमोशनली, आणि धोका भेटल्यामुळे ह्यांना प्रॉब्लेम होतो लाईफमध्ये. ओके, रिलेशनशिपमध्ये स्पेशली लग्न पण ह्यांना थोडंसं लेटच करायला पाहिजे, विचारपूर्वक करायला पाहिजे.
बघा ह्यांच्यासाठी ना सिंगिंग, डान्सिंग ह्या गोष्टी खूप जास्त आवडतात, म्हणजे कला क्षेत्रामध्ये खूप चांगलं करू शकतात किंवा इंटरेस्ट असू शकतो यांचा लहानपणापासून. भले ह्यांनी अभ्यास कुठल्याही गोष्टीचा केला, पण आपलं जे कला आहे, आपल्या ज्या हॉबीज आहेत त्याला सोबत घेऊन चालणं ह्यांच्यासाठी खूप जास्त चांगलं म्हटलं जातं. ओके, म्हणजे चांगलं असतं ह्यांच्यासाठी, बिकॉज त्यांना ना पॉवर भेटते, एनर्जी भेटते, ते खुश राहतात कुठेतरी. ओके, स्वतःला एक्सप्रेस करायचा साधन आहे त्यांच्यासाठी ते, है ना, त्यांना वा भेटणार, अरे वा किती छान. मग अशा टाईपचं ना त्यांचं सेल्फ कॉन्फिडन्स किंवा सेल्फ लव्ह वाढवतं. ओके, तर मग ह्या गोष्टी त्यांना आयुष्यभर आपल्या हॉबी आपल्या सोबत घेऊन चालायला पाहिजे. असं बघितलं जातं ह्यांची ना इमॅजिनेशन पॉवर खूप चांगली असते, फ्युचर खूप छान असतं ह्यांचं. ओके, फक्त ह्यांना ना खुश राहायचं. मी नेहमी यांना सांगत असते की यू आर हॅपी गो लकी पर्सन. ठीक आहे, जितकं खुश राहणार, जितकं हॅपी राहणार, तेवढ्या चांगल्या गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यामध्ये. ओके, पण तुम्हाला खुश राहणं अति महत्वाचं आहे त्याच्यासाठी. हे नेहमी मी ह्या लोकांना सांगत असते. यांच्यासाठी करिअरचं जर बघितलं तर करिअर तर बरेच ऑप्शन्स आहेत. 5 आणि 6 मध्ये ऑलमोस्ट सेम असतं की हे बिझनेसमध्ये खूप लकी असतात, लोकांसाठी खूप लकी असतात. ह्यांना ना खुश राहायला पाहिजे, ह्यांना ना एक्सरसाइज करायला पाहिजे, आपल्या हॉबीला फॉलो करायला पाहिजे. तर ह्यांच्यासाठी गुरु मंत्र जर म्हटला तर मग आपण हे म्हणू शकतो, यांना शुक्राचं ओम शुक्राय नमाचा जाप करू शकतो, शुक्राचं बीज मंत्र, किंवा मग हे लोक लक्ष्मीचा ह्यांना पूजा करू शकतात, श्रीम मंत्राचा जाप करू शकतात. ते महालक्ष्मीचं बीज मंत्र आहे, हे केलेलं यांच्यासाठी खूप चांगलं आहे. त्यांच्या लक मध्ये अजून वृद्धी होईल, ते स्वतः बरोबर लोकांचा पण उद्धार करू शकतात. अशा टाईपचं आपण म्हणू शकतो यांना.